सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार झालेल्या आहेत आणि दिल्लीमध्ये त्यांना नियमानुसार घर मिळाले। पण या घराचं एक वैशिष्ट्य, आपण जर घराचा आकडा आणि ज्या रस्त्यावर त्यांना घर मिळाले ते पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की 11 जनपद, 6 जनपद हे शरद पवारांचं घर आणि त्या घरापासून अगदी काही पावलांच्या अंतरावर सुनेत्रा पवार यांना टाइप 7 बंगला हे घर मिळालेलं आहे। त्यांच्या शेजारी जे.पी. नड्डा यांचं घर आहे, समोर सोनिया गांधींचं घर आहे आणि इथून काही पावलांच्या अंतरावर शरद पवारांचं घर आहे। या ठिकाणी सुनेत्रा पवारांना हा बंगला अलॉट करण्यात आलेला आहे, जो आपण सध्या पाहतोय। आता या बंगल्याचं वैशिष्ट्य असं की हा टाइप 7 बंगला आहे आणि दिल्लीतील राज्यसभा सचिवालयाच्या प्रोटोकॉलनुसार हा बंगला काही विशेष कॅबिनेट मंत्री राहिलेल्या किंवा मुख्यमंत्री राहून नंतर राज्यसभा झालेल्या किंवा 2 टर्म 3 टर्म राज्यसभा झालेल्या खासदारांना मिळतो। पण सुनेत्रा पवारांना हा बंगला मिळालाय आणि हा बंगला अगदी काही पावलांच्या अंतरावर शरद पवारांच्या घरापासून आहे। त्यामुळे काल अजित पवारांची शरद पवारांची झालेली भेट, त्यानंतर सुनेत्रा पवारांना दिला गेलेला जो बंगला आहे त्या बंगल्यानंतर आता पुन्हा एकदा पवार कुटुंब हे जवळ येते का याबाबतच्या चर्चा दिल्लीच्या वर्तुळातही रंगू लागलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नेश पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।